नशेला नकार, जीवनाला होकार. चला तर मग करूया संकल्प नशामुक्त भारत. याची दमदार सुरुवात झाली आहे पिंपळगाव बसवंतमध्ये नशामुक्तीचा एल्गार. तब्बल 2000हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांची नशामुक्तीची सामूहिक शपथ. आशेच्या भिंतीवर हजारो स्वाक्षऱ्या आणि पोलीस पत्रकारांच्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यातून जातीय सलोखा, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा दमदार संदेश. पिंपळगाव बसवंत येथे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने आणि पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने से नो टू ड्रग्ज, जातीय सलोखा या ब्रीदाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्मवीर काकासाहेब वाघ मैदानावर रंगलेल्या या उपक्रमात तब्बल 2 ते 2,500 विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. बी.पी. पाटील कॉलेज आणि के.के. वाघ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे आणि पिंपळगाव बसवंत पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनाचा पहिला सामना पोलीस संघ विरुद्ध पत्रकार संघ असा रंगला. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांनी स्वतः पोलीस संघाकडून पहिली ओव्हर टाकत मैदानात सहभाग घेतला. पोलीस आणि पत्रकारांच्या या मैत्रीपूर्ण सामन्यामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे वॉल ऑफ होप, आशेची भिंत. नशामुक्त भारत, जातीय सलोखा आणि सशक्त समाजाचा संकल्प करत उपस्थित हजारो नागरिकांनी या आशेच्या भिंतीवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर 2000हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रितपणे नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. नशेला नकार, जीवनाला होकार या संदेशाने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले. नशामुक्तीबरोबरच समाजातील भेदभाव, द्वेष आणि जातीय तेढ दूर करून एकता, बंधुभाव, विश्वास आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला पिंपळगाव बसवंत प्रथम वर्ग न्यायाधीश ए.जे. पाटील, नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, के.के. वाघ कॉलेजचे प्राचार्य कदम, उपसभापती विश्वासराव मोरे, गटनेते गणेश बनकर, गटनेते निलेश पाटील, विविध समाज घटकांतील मान्यवर, पत्रकार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाच्या मैदानातून नशेविरोधात जनजागृती, आशेच्या भिंतीवरून एकतेचा संकल्प आणि हजारो नागरिकांच्या सामूहिक शपथेतून नशामुक्त समाजाची हाक. पिंपळगाव बसवंतचा हा उपक्रम सामाजिक एकतेचा आणि सकारात्मक परिवर्तनाचा दमदार संदेश देणारा ठरला. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. माननीय श्री डी.एस. स्वामी सर, त्यानंतर मंचावर उपस्थित ए.जे. पाटील सर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय पिंपळगाव, माननीय मनोज बर्डे सर, माननीय सतीश मोरे साहेब, त्यानंतर आमचे एसडीपीओ सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. ही गाडी आम्हाला संशयित वाटते, ह्या ठिकाणी आम्हाला असा काहीतरी गैरप्रकार दिसतोय, इथे कुणीतरी अशा प्रकारचे टवाळखोर मुलं ह्या टपरीवर थांबलेले आहेत, येताना जाताना कुणीतरी आगाऊपणा करतं, कुणीतरी आम्हाला त्रास देतं. जे जे काही तुम्हाला मुलांना आणि मुलींना वाटेल ते सगळं तुम्ही आम्हाला ह्या 112 ह्या नंबरवर कळू शकता. आणि मी तुम्हाला माझा नंबर दिलाय, आता पुन्हा रिपीट करा माझा नंबर, बघू किती लोकांना आठवण आहे. थँक्यू सो मच. तर एवढे आमचा हा 112 नंबर लक्षात ठेवा, माझा नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला आम्ही या ठिकाणी आपण नशामुक्तीसाठी एकत्र आलोय हे लक्षात ठेवा. नशा आपल्याला करायची नाहीये, आजूबाजूला होत असेल तर ती पोलिसांना कळवायची आहे, आणि जेणेकरून आपला समाज जो आहे तो समाज सगळा सुदृढ होईल, समाज हा चांगला होईल, पर्यायाने देश चांगला होईल. तुम्ही सगळे नागरिक म्हणून जर चांगले झाले तर पर्यायाने देश चांगला होतो. आपण या ठिकाणी सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला माहित आहे आपण या ठिकाणी सगळ्यांचं मान्यवरांचं ज्या ठिकाणी या ठिकाणी स्वागत केलं ते कशासाठी केलं की त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी प्रेरणा घ्यायची आहे. ती प्रेरणा म्हणजे काय तर ती प्रेरणा म्हणजे देशाचा चांगला नागरिक होण्याची प्रेरणा. आणि जे काही वाईट दिसते ते काहीतरी आपल्याला समाजातलं जे वाईट दिसते त्या यंत्रणेला कळवण्यासाठी आपण एक चांगला नागरिक या ठिकाणी बनूया. मला सगळ्यांना माहिती आहे इथे सगळेजण मॅच बघण्यासाठी सुद्धा उत्सुक आहेत, मॅच खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही या ठिकाणी वाट पाहिली, या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात आणि तुम्ही खरे पोलिसांचे मित्र आहात एवढं मी या ठिकाणी सांगतो. तुमचा आम्हाला नेहमी या ठिकाणी जो आहे तो सपोर्ट राहील एवढी मी आशा व्यक्त करतो. आणि आम्ही सुद्धा तुमचाच एक घटक आहे आणि तुम्ही आणि आमचाच एक घटक आहे, जेणेकरून तुमच्यामधला आणि आमच्यामधला जो गॅप आहे तो गॅप या ठिकाणी दूर झाला पाहिजे. या ठिकाणी अशा प्रकारे
प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे एवढंच होतं की तुमच्या आणि आमच्यामधला चांगला जो माणूस आहे, जो समाज जो चांगला आहे, तो समाज एकत्र येतो आणि वाईट प्रवृत्ती जी आहे ती यापासून दूर पळाली पाहिजे. नाहीतर चित्र आपल्याला आपण नेहमी वाटतं आपल्याला पोलिसांना, आणि नेहमी समज एक काय असतो